किती वेळा ट्राय केलाय साहेब 4 वेळा जाऊन आलाय भरतीला. 4 वेळा हो. तरी पण होईना. मग अवघड आहे बुवा. साहेब अहो त्या आमच्या जाकणगावच्या पाहुण्याच्या पोराचं काम केलं ना तसं बघा की काय होतंय का. करू की करायला काय, पण वरपर्यंत सेटिंग लावायला लागते. आधी रनिंग मध्ये बसवा, मग मेडिकल आणि मग परीक्षा. साधं काम आहे वय. साधं काम असतं तर आलं असतं का तुमच्याकडे. जरा तुम्ही मिलिटरीत होता म्हणून बघा काय होतंय का. दीड लाख लागतील. तुमच्या पाहुण्याने सांगितलं असेलच की तुम्हासनी. हा पण काम होईल ना. होणार की. काम झालं नाही तर पैसे परत. मला काय करायचे तुमचे पैसे. माझ्या घरी सरता सरना वरती द्यायला लागतात पैसे. जितकं द्याल तितकं कमीच पडतील बघा. हा ठीक आहे 1.5 लाख रुपये आहेत. तुमचा माझ्यावर नसला तरी माझा तुमच्यावर विश्वास आहे. काम झालं म्हणून समजा. बरं कर पोरा, मी तुझं काम करतोय म्हणजे तू तयारी चालू ठेवायचीस बरं का. हा बर पाया पड साहेबांच्या. असू दे असू दे. हा जोरदार तयारी करायची. हा ओ एक मिनिट. हो थांबा. काय रे. ते आमचं पण काम करायचं होतं. कसलं. भरतीची. तुम्हाला कोणी सांगितलं. मी असलं काय काम करत नाही बरं का. हा तुम्हाला आर्मीत भरती व्हायचंय का. होय अहो लय ट्राय करतोय हो पण काहीच होईना. मग लागा की तयारीला भरतीच्या. हाय का आता. माझ्या दोस्तानं पण सांगितलं होतं आणि आता मी ऐकलं की काय तुम्ही त्या माणसाला सांगत होता बघा कामाचं. हळू बोला. वय 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 हळू बोला. तुमचं बी काम करतो मी, पण तुमची तयारी आहे का. हाय की. आम्ही रोज पळतोय. हा अरे पैशाची तयारी आहे का. पैशाची. पैशाची वय. हा हाय. किती पैसे लागतील. 1.5 लाख. तिघांचे वय. हे एकाचे 1.5 लाख. एकाचे वय. पण काम फिक्स होणार बरं का. एवढं पैसा नाही जुळायचो. मग किती जुळतील. हा नाही सांगू शकत हो. हे बघा 3-4 पोरं आहेत माझ्याकडे. त्यांचं काम करणार आहेच मी. त्यात तुमचं बी करून टाकतो. हा आणि काम नाही झालं तर. काम नाही झालं तर पैसे परत. आणि काय असेल ते विचार करून सांगा. घ्या माझा नंबर घ्या. घे. घ्या. बोला मॅडम काय पाहिजे. शर्ट पाहिजे. काय साईज पाहिजे. 40. कितीच्या रेंज मध्ये दाखवू. 400 पर्यंत दाखवा की. काय मॅडम एवढा स्वस्त माल आपण ठेवत नाही. जरा अच्छा दिखाना. कलर कोणता दाखवू. लाल दिखाना. अच्छा दिखेगा. हे बघा. चांगला दिसायला नकोय. नगाला नग द्यायचंय. एक काम करा सगळ्यात खराब दाखवा. मॅडम खराब माल आपण ठेवत नाही. बर
मग दाखवा 700-800 पर्यंत. ठीक. हा का मॅडम, एकदम स्वस्त आणि बेस्ट. 800 रुपये फक्त मॅडम. बर, हा द्या. बॅकअप. भैया पॅकअप नाही, पॅक ऑन. हा, बॅक ऑन. भैया साहेब, तो शर्ट शीतल भाभीने कुणासाठी घेतला असेल? उसका कोई जीतू काकांचा बर्थडे होगा आज, होय ना? हा, देअर यू आर. तर साधारणपणे जी महत्वाची कामं आपल्या हातात आहेत आता ती मी वाचून दाखवतो. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंदिराच्या सगळ्या कामाचा खर्च तसा वर्गणीतून जमा झालाच आहे. तरी पण मंदिराचा परिसर आणि परिसरात आपल्याला एक वाचनालय आणि एक अभ्यासिका, झालंच तर लहान मुलांसाठी खेळायला एक बाग तयार करायची आहे. त्यासाठी जरा निधी आपल्याला कमी पडतोय. तर आपण सगळ्यांनी जरा त्याच्यात लक्ष घातलं तर बरं होईल. साधारण किती खर्च येईल बापू? आता ह्या बजेटनुसार बघितलं ना तर हे वाचनालय, अभ्यासिका एक 2-1 लाखाच्या आसपास खर्च येईल सगळ्याला. हरकत नाही. आणखी एक महत्वाचं, रंगकामासाठी आपल्याला एखादा दुसरा माणूस बघायला लागणार आहे. आणि तू पहिल्यांदा बघितलेला रंगारी कुठे गेला? नाही, त्याच्याच्यानं नाही होणार काम. का? अहो लोडेज काम आहे त्याला काम झेपत नाही आणि कामाचा उरग बी नाही त्याला. गांताडा आहे. आपण असं करू, आपण दुसरा माणूस बघू. 10-12 दिवस उगाच घालवल तो आपले वाया. हो, देवाच्या कामात हलगर्जीपणा नको. बरोबर आहे आप्पा, बरोबर आहे. यार पोरांनो, बसा. बसा बसा. बघा आम्ही काय करतोय काय करत नाही. तुम्ही अलीकडची पोरं कशात लक्ष घालत नाही. सगळं आम्हालाच करायला लागतंय. असं काय नाही, आम्ही बी आहेच की. अरे तसं नव्ह, तुम्ही आहेच की, पण आता पुढे जाऊन तुम्ही बी याच्यात लक्ष घालायला पाहिजे. आपलं गाव धोम धरण बांधताना उठलं. होय, खरं आहे ना. 100% विस्थापन झालं. त्या काळी चांदवडी, बिवडी, आसगाव, वेलंग इथल्या गावकऱ्यांनी स्वतःची राहती घरं, रानं सगळं सोडून धरणाला महत्व दिलं. 72चा दुष्काळ सगळ्यांनी बघितला होता, त्यामुळं सगळ्यांना ते महत्व पटलं. ते दिवस आठवले की अंगावरती काटा उभा राहतो. देवीच्या कृपेनं सगळ्यांचं भलं झालं. आता मंदिराचं बांधकाम सुद्धा देवीच्या कृपेनं व्यवस्थित पार पडू दे म्हणजे झालं. भाऊजी, तू काय बोलत नाहीस? आता तुमचं चाललंय ना. ना फौजीला म्हणा मंदिराची वर्गणी राहिली, देणार आहे का नाही? अरे दिल की त्याच्या इच्छेनं. इच्छेचा प्रश्न नाही ना. मी पण माझं एक मंदिर बांधतोय. इच्छेचा प्रश्न नाही ना. मी पण माझं एक मंदिर बांधतोय. कसलं रे? बांधल्यावर बोलूच की. म्हणूनच माळाव जातोय सोय टिकाव घेऊन पाया खानायला. तसं म्हणा, पण माझं मंदिर मीच बांधणार. त्यातले देव मीच घडवणार. आणि या मंदिराचं म्हणाल तर मी आहेच की बरोबर. चांगलंय बाबा, तू काहीतरी चांगलं काम करणार हे माहित आहे मला. समाधान, ते सगळे हिशोब सांग बरं.